ग्रामीण महाराष्ट्रातील जनतेसाठी मोठी चिंता निर्माण करणारी बातमी समोर येते। कारण एसटी कर्मचारी ऐन दिवाळीत पुन्हा एकदा आंदोलनाची तयारी करत आहेत। 3 वर्षांपूर्वी ऐन दिवाळीत झालेल्या महिनाभराच्या संपामुळे ग्रामीण महाराष्ट्रातील तालुका आणि जिल्ह्यांशी संपर्क तुटला होता। ग्रामीण भागातील नागरिकांसाठी एसटी ही मुख्य वाहतूक सेवा आहे। प्रवासाचे हे महत्त्वाचे साधन शहराशी जोडलेले आहे। 3 वर्षांपूर्वी झालेल्या संपामुळे गावखेड्यांतील नागरिक हवालदिल झाले होते। तसेच खासगी वाहनांकडून अव्वाच्या सव्वा भाडे आकारले जात होते। आता पुन्हा ऐन दिवाळीच्या मुहूर्तावर एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिलाय। यामुळे ग्रामीण महाराष्ट्राला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे। शहरातून दिवाळीसाठी गावाकडे जाणाऱ्या नागरिकांनाही या आंदोलनामुळे अडचणींना सामोरे जावे लागू शकते। भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या संघटनेच्या मते शासनाने एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित आर्थिक मागण्यांकडे दुर्लक्ष केले आहे। सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघटनेकडून आत्मक्लेश आंदोलन करण्याचा इशारा मुंबईतील मध्यवर्ती कार्यालयातून देण्यात आलाय। सरकारला या गंभीर परिस्थितीकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे, अन्यथा ग्रामीण महाराष्ट्रातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागेल। द पोलीस न्यूज ब्युरो, मुंबई।